देवशयनी एकादशी. प्रत्येक महिन्यात 2 पंधरवाडे म्हणजेच पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. या प्रत्येक पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानल्या जातात. आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात. यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असेही म्हणतात. झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात. त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. हे 4 महिने म्हणजे चातुर्मास होय. सूर्य नाही म्हणजे देव नाही, तो कुठेतरी विश्रांतीला गेला आहे अशी कल्पना त्यावेळच्या लोकांनी केली. सूर्य वृत्रासूर नावाचा राक्षसाचा पाठलाग करत समुद्रातून हिंडत असतो असे मानले आहे. या दोन्ही आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात. भगवान विष्णूच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. एकादशीचे मोठेपण सांगणारी ही कथा पुराणात आली आहे.